ती कॉलेजमधनं येत असताना ना तिला एका पारावर एक बाबा बसलेले दिसले आणि तिला पाहून ते हो तोच पुढे बोलायचे आणि तिला वाटले की वेडा आहे म्हातारा. ती पुढे निघून आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा हो तूच. तर तो 4 ते 5 वेळा तिला भेटला. ती घाबरली. तिच्या बाबांनी पाहिलं की एक माणूस जो ज्याच्या नाही का असा काळसर, त्याच्या अशा खूप लांब केस होते, त्याचे असा मोठा त्यांनी भस्म लावलेला होता आणि तो माणूस असा पद्मासनाची म्हणजे मांडी घालून त्यांच्याकडे रागाने पतवून तू आणि त्याने असा हात केला. तिने ते इग्नोर करायचं ठरवलं आणि रस्ता चेंज केला. रस्ता चेंज केल्यानंतर 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशीला तो परत तोच म्हातारा दिसायला लागला. ती मुलगी इतकी इरिटेट झाली, तिने कॉलेज जायचं सोडून दिले. ती घाबरली. जेव्हा ती घरात बसायला लागली तेव्हाही तिच्या स्वप्नात तो यायचा हो तोच. मग तिथल्या एका गुरुजींशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. तर त्या गुरुजींना त्यांनी विचारलं की असं असं आम्हाला स्वप्न पडते, काही चुकलंय का आमचं, तिचं काही चुकलंय का. त्याकडे एक नारळ वगैरे दिला की हे तू घे, हे ठेव आणि जर तुला काही स्वप्न वगैरे पडले तर मला सांग. तर त्या दिवशी घेऊन तिला काहीच नाही पडलं. 2-3 दिवस काय झालं. पण काय झालं, तिसऱ्या दिवशी तो नारळ अचानक नाचला. तू त्या माणसाला का त्रास दिलास. तो म्हणजे ती द्या, तिचा जीव घेतो. बापरे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. आणि आज पुन्हा एकदा आपली लाडकी वैष्णवी म्हणजे माणसा आपल्या सोबत आहे. माणसा, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. आतापर्यंत आपण बरेच बुधाटकीचे किस्से ऐकले, चकवा सुद्धा ऐकला, चकवाचे किस्से आपण ऐकलेत. तर असा काय अनुभव आहे का, जसं ब्लॅक मॅजिक किंवा अघोरीबद्दल आपण खूप ऐकतो, खूप मिथ्स वगैरे असतात, तर तुझ्या ऐकण्यात किंवा पाहण्यात असे काय अनुभव असतील तर तू शेअर करावेत असं म्हणून. ऑब्व्हियसली आहे. हो ना. येस. तर ही जी स्टोरी आहे ना ती नाशिकची आपली एक फॉलोअर आहे, तिने पाठवली आहे. तिच्या मुलीसोबत घडली आहे. अच्छा. म्हणजे त्या ज्या आहेत त्या वयाने मोठ्या आहेत आणि त्यांना काहीतरी 11वी का 12वीला त्यांची मुलगी आहे, त्यांच्यासोबत ही गोष्ट घडली, तिच्यासोबत घडली म्हणून त्यांनी सांगितलंय. सो झालं असं की एक दिवशी ती कॉलेजमधनं येत असताना ना तिला एका पारावर एक बाबा बसलेले दिसले आणि तिला पाहून ते हो तूच. हो तूच. हा एवढं बोलायचे आणि तिला वाटले की वेडा आहे म्हातारा. ती पुढे निघून आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा हो तूच. असं झालं आणि एक दिवशी ती घाबरायला लागली नाही का, असं सारखं 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 घडल्यानंतर. आता नाशिकची कुठली जागा आहे ही मी नाही इथे डिस्क्लोज करू शकत, कारण त्यांना त्यांची प्रायव्हसी ते खूप महत्वाची, कारण ते शिक्षक आहेत. त्या एका नामांकित कॉलेजमध्ये ना शिक्षक आहे, म्हणून मग त्यांची आयडेंटिटी आपण डिस्क्लोज केलेली त्यांनाही नकोय आणि आपल्याला ती नको सांगायला. पण त्यांचा मेलचा स्क्रीनशॉट मी पाठवून दिली इथे. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या येत असताना म्हणजे त्यांची मुलगी येत असताना हो तूच हो तूच असं त्यांना बाबा तो दिसत होता. तो 4 ते 5 वेळा तिला भेटला. ती घाबरली. घरी येऊन तिने आईला सांगितले की आई असं असं आहे. दुसऱ्या दिवशी बाबा तिला सोडायला गेले, आणायला पण गेले. आणायला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, तिच्या बाबांनी पाहिलं की एक माणूस जो ज्याच्या नाही का असा काळसर, त्याच्या अशा खूप लांब केस होते, त्याचे असा मोठा त्यांनी भस्म लावलेला होता आणि तो माणूस असा पद्मासनाची म्हणजे मांडी घालून त्यांच्याकडे रागाने पतवून तू आणि त्याने असा हात केला त्या माणसाने. आता ही गोष्ट घडल्यानंतर काय झालं की ती घाबरली. तिचे बाबा म्हणे कुठला तरी साधू महाराज म्हणे तो असं असं तिच्याकडे बघतोय, वेडा वाटतोय आम्हाला. तर मग तिने ते इग्नोर करायचं ठरवलं आणि रस्ता चेंज केला. रस्ता चेंज केल्यानंतर 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशीला तो परत तोच म्हातारा दिसायला लागला दुसऱ्या रस्त्यावर. ती मुलगी इतकी इरिटेट झाली, तिने कॉलेज जायचं सोडून दिले. ती घाबरली. जेव्हा ती घरात बसायला लागली तेव्हाही तिच्या स्वप्नात तो यायचा हो तोच. तिला समजत नव्हतं काय घडतंय काय घडतंय काय घडतंय. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी ती नॉर्मल झाली. ते सगळं शांत वगैरे झालं, माहित नाही कसं. ती नॉर्मल झाल्यानंतर ती पुन्हा जायला लागली कॉलेजला. पुन्हा तिला 1-2 दिवसांनी सेम गोष्ट घडायला लागली. आता ह्यावेळी काय झालं की ह्यावेळी ठरवलं की त्या आई बाबांनी जाऊन त्या म्हाताऱ्याला बोलायचं किंवा त्याची कंप्लेंट करायची एखाद्या नगरपालिकेला वगैरे वगैरे, की सांगूय की असा असा व्यक्ती आहे जो माझ्या मुलीला घाबरतो, किंवा पोलीस स्टेशनला सांगावं. ते गेले सांगायला. त्यांनी पोलीस स्टेशन सांगितले. तिथून एक हवालदार त्यांच्यासोबत आला. म्हाताराच नाही, गायब होता म्हातारा. त्याच्यानंतर सलग 3 दिवस पोलिसांनी तिथे पेट्रोलिंग बोलतात ते केलं. नव्हता म्हातारा तिथे. आता व्हायला काही दिवसांनी काय व्हायला लागलं की हिला दिसायचं, स्वप्न पडायला लागलं की ही एका ठिकाणी अशा रिकाम्या जागी चालली मुलगी. ती रिकाम्या जागी चाललीये, आजूबाजूला कोणीच नाहीये आणि खूप सारे विचित्र आत्मे, विचित्र दिसणारी लोक असे तिला येऊन असा हात लावायचा प्रयत्न करतायत. ती खूप घाबरतीये, रडतीये, दचकून उठतीये. हे स्वप्न तिला सारखं 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 पडायला लागलं.
मग आता याच्या मागं काय पाठपुरावा करावा? मग तर ती जसं की मी सांगितलं त्या शिक्षक आहेत. मग त्यांनी पहिले विचार केले सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असेल हिला. तो पहिल्यांदा आपण सायकियाट्रिस्टकडे जाऊया. बरोबर. ठीक आहे. तर त्यांनी आय गेस पुण्यामध्ये आले होते आता. एका सायकियाट्रिस्टकडे त्या गेल्या. त्यांनी त्याचं चेक केलं. त्यांनी काय केलं की हिप्नोटाइज जी मेथड आहे त्यांनी यूज केली. ती मेथड यूज केल्यानंतर त्यांनी तिला विचारलं की असं काय घडतंय हे, तर तिने स्वप्न सांगितले सगळे तिचे. मग ते म्हणे, अच्छा तुला काय वाटतंय का पडतंय स्वप्न? मग तेव्हा ती बोलली की माहित नाही, पण मला असं वाटतंय की ते बाबा मला ती स्वप्न पाडवताय. मग तिने ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की ते बाबा असे असतात, असे दिसतात, सकाळी वेगळे दिसतात, संध्याकाळी वेगळेच दिसतात, स्वप्नात माझे वेगळेच दिसतात, असं तिने सांगितलं. तर ते जे डॉक्टर होते म्हणले की ही माझ्या बसची गोष्ट नाहीये, तुम्ही तुमचं दुसरं काहीतरी प्रयत्न करा, सध्यापुरतं मी गोळ्या दिल्या झोप वगैरे येण्याच्या. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी काय केलं की आता आपल्याकडे ऑप्शन नाहीये, बरोबर. त्यांनी नाशिकला तिथे मंदिरामध्ये माहिती तिकडे ते मेळा वगैरे लागतो, मग तिकडे कुंभमेळा तिथे गर्दी खूप असते. मग तिथल्या एका गुरुजींशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. ठीक आहे. तर त्या गुरुजींना त्यांनी विचारलं की असं असं आम्हाला स्वप्न पडते, काही चुकलंय का आमचं, तिचं काही चुकलंय का? तर मग त्यांनी म्हणे थोडा वेळ द्या, नाही का. मग त्याने केलं, तिच्याकडे एक नारळ वगैरे दिला की हे तू घे, हे ठेव, आणि जर तुला काही स्वप्न वगैरे पडले नाही का तर मला सांग. तर त्या दिवशी घेऊन तिला काहीच नाही पडलं. 2-3 दिवस काय झालं, पण काय झालं, तिसऱ्या दिवशी तो नारळ अचानक नासला. त्याचा खूप घाण वासायला लागला. मग आता त्यांना समजले की हे जे आता बघा, नारळ श्रीफळ काय ते शंकराचं स्वरूप मानतो आपण, आणि अघोरी जे आहे ते इनडायरेक्टली त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. आणि मग कुठेतरी तिला असं तिच्या आईला अशी लिंक लागली की काहीतरी आपलं महादेवाबद्दल किंवा इकडे काहीतरी चुकलंय. म्हणून त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करायची. तेव्हा त्या गुरुजी एक बाबा बसले होते. ठीक आहे. त्यांनी तिला सांगितलं की ती गेल्या त्यांनी ओळखलं, तू त्या माणसाला का त्रास दिलास? मुलीला विचारलं, तू त्यांना का त्रास दिला? ती एकदम शॉक झाली, कोणाला मी त्रास दिला, नाही का. तर त्या म्हणजे त्या ज्या टीचर त्या काकू होत्या त्यांनी विचारलं की काय घडले नक्की. ते सांगत होते की जेव्हा ही कॉलेजवरनं येत होते तेव्हा स्मशानभूमीमध्ये ते जे रात्री येत होते, म्हणजे संध्याकाळच्या वेळी 9-10च्या आसपास, तर त्यावेळी क्लासमधून किंवा कॉलेजमधून ती येत होती, तेव्हा 9-10च्या आसपास आहे ना, त्या स्मशानभूमीमध्ये तो माणूस काहीतरी विधी करत होता, कसली तरी असेल त्याची सिद्धी करत होता. हिने त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याच्या मित्रांना दाखवून त्याचं हसू केलं. आणि ते हसू केल्यानंतर तिथे तिचे जे मित्र-मैत्रिणी ते यायला लागले, त्याला बघायला लागले, टिंगल-टवाळ्या करायला लागले, नाही का. आणि मग या गोष्टीमुळे तो इरिटेट झाला. त्याची ती साधना त्यावेळची काहीतरी वेळ मॅच करायची असते, बरोबर, कुठली तरी साधना करायला टायमिंग असतं, ती त्याचं मिस झालं, त्याच्यामुळे तो आता हिला त्रास देतो. आणि ते जे प्रेत वगैरे सगळे स्वप्न ते त्यांनीच पाठवलेत, कारण ते त्यांनी सिद्ध केलेले आहेत, किंवा त्याच्या हाताखालची ती प्रेत किंवा ते आत्मा वगैरे आहेत, त्यामुळे. मग आता काय करायचं यावेळी? मग आता तो म्हातारा कुठे सापडेल किंवा तो अघोरी बाबा कुठे सापडेल, माफी वगैरे मागता येईल. मग आता यांनी म्हणे आता तो अघोरी आहे, रानावनात फिरणार माणूस, त्याच्याबद्दल आपल्याला काही आयडिया नाहीये, कुठे मिळेल काय मिळेल आपल्याला सांगता येत नाहीये. पण तरी तुम्ही प्रयत्न करून बघा, कुठे सापडला, कुठे दिसला तर तुम्ही त्याची माफी मागा, त्याचं काय असतील अपेक्षा ते तुम्ही पूर्ण करा. मग त्यांनी 8 दिवस जवळजवळ शोध गेला, तोपर्यंत तिला त्रास होतच होता. कधी चक्कर येऊन पडायची, ती इतकी इरिटेट झाली, तिला कधी चक्कर येऊन पडायची, कधी ती डचकून जागी व्हायची, तिचा अचानक बीपी लो व्हायचा, या सगळ्या गोष्टींनी ती इरिटेट झाली होती. 11वी-12वी म्हणजे एकदम महत्वाचे वर्ष तिचं, त्यामुळे. मग 8 दिवसांनी लकीली त्यांना ते बाबा सापडले, त्याच स्मशानामध्ये त्याच वेळी रात्री. मग ह्यांनी हे दोघं गेले, तिघं गेले, ती मुलगी आणि आई बाबा दोघं गेले, त्यांची माफी मागितली, घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितलं की असं असं आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा तुम्ही, असं तसं मागितलं. तुमचे काही रिक्वायरमेंट असतील तर आम्ही त्या पूर्ण करतो, मला काही हवंय तर आम्ही देतो. तो म्हणे ती द्या, तिचा जीव घेतो. बापरे. ते असं म्हणल्यानंतर तिच्या बाबांना खूप राग आला, तिला मारायला जाणार, पण यांनी त्याला थांबवलं, कारण जर हिला जर घेऊन गेले किंवा त्याच्याकडे अशी विद्या त्याने जर काही गोष्ट केली तर काय होणार आहे. तर हे झाल्यानंतर ते म्हणे की बघा, आमच्याकडून असलं काही होणार नाही, आम्हाला माफ करा, आम्ही जे काय असेल ते. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की मला एक बळी पाहिजे. मग त्यांनी जाऊन बकरा जे असतं ते आणून दिलं. मग त्यांनी ती पूजा केली, त्याला सोललेली उलट्या पिसांची कोंबडी त्यांना पाहिजे असते, स्पेशल विधी, ते सगळे विधी त्यांनी आणून दिले. शोधायला लागली, खूप शोधायला लागली. मग त्यांनी ते दारू वगैरे ते सगळं त्यांना आणून दिलं, आणि त्याच्यानंतर त्या माणसानी त्याच्या काहीतरी 4-5 दिवसानंतर तिला बरं वाटू लागलं.
त्यामुळे अघोरींच्या कधीच वाट्या जायचं नाही. त्यांनी सगळं सोडलेलं असतं. हा आणि ते असं म्हणतात की ते कधीच स्वतःहून त्रास देत नाही, कधीच नाही. त्यांचा रूट फिक्स असतो की महादेवाची उपासना करायची त्यांना, आणि ते त्यासाठी एक विशिष्ट झोन मध्ये गेलेले असतात. आणि ते ब्रेक नको व्हायला पाहिजे, कारण की त्यांची साधना कित्येक वर्षापासून सुरू असते. आणि आपल्यामुळे ते डिस्टर्ब झाले की ते मग आपल्या मागे लागतात. अदरवाईज ते काही बॅड पीपल नाहीत असं बिलकुल नाही. नाही, कारण की साधूंचा साधक आहेत प्रकार ते, साधक आहेत. साधकच येते, पण ते एक्स्ट्रीम लेवलचे पॉझिटिव्ह साधक म्हणता येतील. हा खूप पॉझिटिव्ह महादेवाला खूप जास्त पॉझिटिव्ह येते डायरेक्ट, की नाही 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 तुम्ही नाही करू शकत काही. मग त्यासाठी ते, आता मी एक पॉडकास्ट मध्येच ऐकलंय का, ते महादेवाला एक तर मित्र मानतात, एक तर गुरुजी मानतात, गुरु मानतात, एक तर ते भांडतात हम्म. महादेवाशी, की म्हणजे भांडणं येण्यासाठी, की प्रेमाचं भांडणं कसं असतं, आपण आई वडिलांशी कसं भांडतो त्या लेवलचं भांडतात ते महादेवाशी. पण एक म्हणजे शिष्य कसा पाहिजे किंवा साधक कसा पाहिजे तर असा पाहिजे, ते एक्स्ट्रीम लेवलचे ते साधक असतात. तर खूप भयानक किस्सा तो आम्हाला सांगितला. तर कदाचित जे कोणी पाहिलं, एखादा अघोरी असेल तर बरेच लोक व्हिडिओ वगैरे काढतात, कारण की ते लंगोट वगैरे घालतात फक्त. तर त्याचाही लोक विनोदाचा भाग म्हणून ते लोक हे करतात. तर असं करू नका. प्रत्येकाचा भक्तीचा मार्ग वेगवेगळा असतो. आणि आय होप तुम्हाला हा अनुभव तुम्हाला आवडला असेल, आणि एक प्रतिष्ठित परिवारासोबत हे होतंय म्हणजे यात तथ्य असणारच आहे. सो असेच अनुभव पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू सो मच.